चला बनवूया चिकन लेग फ्राय। चिकन लेग फ्रायसाठी चिकन लेगला कटिंग करून घ्या। व्यवस्थित कटिंग केल्यानंतर एका भांड्यामध्ये दही घेणे। दही घेतल्यानंतर दह्यामध्ये जिरे पावडर, मीठ, हळद आणि आलं लसूण पेस्ट टाकून हे मिश्रण व्यवस्थित घोटून घ्या। अशा प्रकारे घोटायचं की पूर्ण एकजीव व्हायला पाहिजे आणि ते एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिकन लेग पूर्णपणे बुडून सर्वकडे हे मिश्रण लावून घ्यायचं आहे। त्याच्या प्रत्येक पार्टमध्ये हे मिश्रण लागलं गेलं पाहिजे। या प्रमाणात ते व्यवस्थित बनवून घ्या। त्याच्यानंतर हे आपले चिकन लेग पूर्णपणे त्याच्यामध्ये डीप झाल्यानंतर एका भांड्यामध्ये मकाचं पीठ घ्या। मकाच्या पीठमध्ये थोडीशी जिरं पावडर, हळद वगैरे टाकून मीठ पुन्हा थोडं टाका आणि हे सर्व व्यवस्थित एकजीव करून मिश्रण करून घ्या। हे मिश्रण तयार झालं की आपण जे चिकन लेग घेतलेले ते त्याच्यामध्ये पूर्ण डीप करायचे आहेत। त्याला हे सर्व पीठ व्यवस्थित लागलं पाहिजे। प्रत्येक खाचेमध्ये हे पीठ जायला पाहिजे। याप्रमाणे ते लावून बाजूला करून घ्या आणि नंतर एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवा। बघा, या प्रमाणात ते व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे। अशा प्रकारे सर्व पीसेसला हे मकाचं पीठ लागलं पाहिजे, जेणेकरून आपण जेव्हा फ्राय करायला टाकू तर कुठेही मक्याचं पीठ नाही असा पार्ट राहायला नको। आता एका कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर ते लेग पीस त्याच्यामध्ये फ्राय करायला सोडा। एका वेळी 4-5 पीसेस आपण फ्राय करू शकतो। या प्रमाणात ते फ्राय करायला सोडा। फ्राय केल्यानंतर एक साईड फ्राय झाल्यानंतर पुन्हा पलटी करून घ्या, दुसरी साईड फ्राय करून घ्या। ते जवळपास लाल होईपर्यंत फ्राय करायचे आहेत आणि याला तुम्ही शेजवान चटणी बरोबर किंवा इतर कोणतीही चटणी बरोबर, टॅमॅटो सॉस बरोबर खूप छान लागतात। नक्की करून पहा।